कसं आपण कधी ना कधी तर मुलगी होतो, मग सून झालो आणि आपल्याला माहिती आहे की आपण 25-20 वर्षानंतर जेव्हा आपण लग्न होऊन जातो तेव्हा माहेर हे मागं पडतं. आज ही संधी आहे माहेरातून एका मुलगीला म्हणजे सासरवाडीच्या जायच्या आधी एका पदावर पोचवायची. आज ही आपल्याला संधी आहे. हे कधी विचारू नका की आपण सगळ्यांना कुठं ना कुठं आपण जिथं जन्मलो तिथं काय तर करायची इच्छा असते आपल्याला, पण आपण हे करू शकलो नसतो कारण आपली जबाबदारी सासरवाडीत पार पडायची असते. आपल्या वडिलांचं औषध घेतलं काय हे आपल्याला काळजी असते, पण पहिला सासऱ्याची औषध द्यायची आपलं धर्म असते, हे आपण पाळतोय. भावाची आपल्याला काळजी असते, पण पहिला नवरा जेवला काय आपल्याला बघायची इच्छा असते. यात आपण आपल्या संसारात आपण अडकलो असतो आणि या संसारातनं आपल्या सर्वांना ही संधी आहे की जेव्हा आपण स्वतः मुलगी असताना जी करायची इच्छा आहे ती अमृतदिती आज करू शकते की लग्नाच्या आधी माहेरातनं निवडून आणण्याची जबाबदारी तुमची आणि मोठ्या पदावर पोचवायची तुमची. कारण सर्वांच्या मनात कुठं ना कुठं तर आपण एक मुलगी आहे जी आपल्या गावाकडं काही ना काही तर करायची जी इच्छा आहे, जे आपलं मन आहे ते किती पण म्हणलं सासरवाडीत आपलं धर्म आणि कर्म आपण करतो, पण आपलं मन हे माहेरीच अडकलं जाते. आणि त्याचं उत्तर आज आपण जिल्हा परिषद अमृतदिनं खूप चांगल्या मतानं निवडून देऊन आणि एक भावाची कळकळीनं इच्छा आहे की त्याची बहीण या पदावर जावं. कसं नारी शक्तीला पुढे करायचं ही माझं एकमेव संधी आहे की 4 वर्ष मी जे राबलो ते मी माझ्या बहिणीला देऊ शकतो. या पद्धतीनं आपल्या सर्वांचा मदत पाहिजे एवढं मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अभिषेक.